असतो। तर आपण आज हिंदी बोलण्याशिवाय आपण आज मराठीमध्ये बोलू। तर आपण आज एक प्रसिद्ध मंदिरामध्ये आलो आहो। थोडा सरक जाऊ। तर त्या प्रसिद्ध मंदिर आहे गजानन महाराज। काजळी हे गाव पडते कोंडाळ्या, जे आमचं नागपूरहून 70 किलोमीटर आणि कोंडाळीहून 5 किलोमीटर या अंतरावर पडते। तर मित्रांनो, आज आपण गजानन महाराजांचे दर्शन करू। तर तुम्हाला मी गजानन बाबाचं हे मंदिर दाखवतो। हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये खूप तर मित्रांनो, भक्तीमध्ये ही शक्ती असते आणि शक्ती ही आपल्याला कशामुळे प्राप्त होते? जेव्हा आपण भगवानाचे कोणतेही दर्शन करतो त्यानंतर आपल्याला ती शक्ती प्राप्त होते। तर आपण तशाच प्रकारे आज गजानन बाबाच्या मंदिरामध्ये आपण आलो आहो ना। आपण गजानन बाबाचे दर्शन करू। हे पहा, हे मार्ग आहे गजानन बाबाच्या मंदिरामध्ये जाण्याचा। परिसर एकदम सुंदर आहे। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे गजानन बाबाचा मंदिर आहे। तुम्ही बघू शकता समोर एक मस्त पहा एक पार्क आहे। पहा, पार्कमध्ये आपल्याला फुलं झाडं पाहायला मिळणार। आणि हे बघा गजानन बाबाचा सुंदर मंदिर। हे मंदिर परिसराचं प्रांगण आहे। पहा, चला आपण गजानन बाबाचे दर्शन करू। जय गजानन बाबा। हे पहा किती सुंदर मंदिर आहे मित्रांनो गजानन बाबाचा। जय गजानन बाबा। तर आपण गजानन बाबाची परिक्रमा करू। ही परिक्रमा मार्ग आहे इथे। आपण बघू शकता। आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये तुम्हाला आवाज कसा वाटला? वेगळाच वाटणार। पहा, ही एक मूर्ती आहे फोटो आहे श्री हरिधर भोले भगवान छोटे दादाची। त्याच्यानंतर आपण जय श्रीराम। मित्रांनो, आतमध्ये आपण जाऊ नाही शकत कारण की ते पायदान ठेवलेले आहे। पहा, श्रीरामाची मूर्ती तुम्हाला दिसत आहे। जय श्रीराम। आपण आता समोर वळू। पहा, त्याच्यानंतर इथे समोर एक विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। जय विठ्ठल रुक्माई।
त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे ही एक फोटो आहे यासमोर. ही आपले ताजुद्दीन बाबांची फोटो आहे. आणि त्याच्यानंतर एक मोठा फोटो इथे गजानन महाराजांचा आहे. जय गजानन महाराज, जय गजानन महाराज. हे बघू शकता तुम्ही गजानन बाबा, गजानन महाराजांचे पाय. आता आपण समोर जाऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक सुंदर मंदिर जी के काजळी या गावामध्ये उपस्थित आहे, काजळी या गावामध्ये आहे. तर आपण बाहेर जाऊ. महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे पूर्ण कसा राहते ते कार्यक्रम? तर मोठ्या भव्य प्रमाणात होते तो. हो. गजानन महाराज मंदिर शेगाव प्रमाणेच हे होते. 16 गावाच्या पालख्या राहते. हा. 40,000 जनता जेवण करायला असते. सप्ताह बसतो. हो. सप्ताह बिप्ता असते. सप्ताह राहते ना ते. आणि पूर्ण गावामध्ये ते पालखी फिरून निघते ना. हो, पालखी निघते. पहिल्या दिवशी पालखी निघते, शेवटल्या दिवशी पालखी निघते. अच्छा. हो. प्रसंग असते. अच्छा. हरिपाठ असते. हरिपाठ असते. कीर्तन असते. कीर्तन असते. भव्य प्रमाणात ते. भव्य शेगाव प्रमाणे शिस्त शेगाव प्रमाणे, नियम शेगाव प्रमाणे. हो. म्हणजे कसं आहे, आपल्याला थोडं ऑडियन्सला सांगायचं आहे ना. ते हे मालकाच्यांनी तुम्हाला पूर्ती माहिती मिळून दे. कारण माझे वडील इथे पुजारी आहे, मी पुजारी नाही. नाही ते हो, ते एवढी जाणकारी नाही. ते तसं नाही आहे. ते कोणीच जाणकारी आपल्याला त्याचा अर्थ नाही आहे. तर तुम्ही म्हणजे ॲक्च्युली म्हणजे पुजारीच आहे ना एक प्रकारचे. मुलगाच आहो मी. हा. अच्छा. हो. तर मित्रांनो, अशा प्रकारे थोडं इकडे पहा. अशा प्रकारे यांनी जे या मंदिरामध्ये असतात त्यांनी ही अशी माहिती दिली की अशा प्रकारे या गजानन महाराजांच्या प्रकट दिनामध्ये या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष हेच आहे, मालकच अध्यक्ष आहे. हो, मालकच अध्यक्ष आहे. ठीक आहे. ओके. हो. तर मित्रांनो, जसं जसं शेगावमध्ये गजानन महाराजाचं प्रकट दिन असतो, तशाच प्रकारे या गावामध्ये सुद्धा गजानन महाराजाचं प्रकट दिनाच्या दिवशी भव्य इथे यात्रा असते. या यात्रेच्या दिवशी मित्रांनो, संपूर्ण गावामध्ये दिंडी फिरवण्यात येते. त्यामध्ये आजूबाजूचे गावचे लोक पण असतात आणि ते भव्य दिंडी आणि इथे भंडाऱ्याचं म्हणजे भव्य महाप्रसादाचं कार्यक्रम इथे असतो आणि खूप मोठा भंडारा इथे असतो. आणि जसं का तुम्हाला मी सांगितलं की हे अंतर नागपूरहून तुम्हाला शायद 70 किलोमीटर नाही, 70 नाही पकडा, 60 किलोमीटर आणि कोंडाळीहून 5 किलोमीटर या डिस्टन्सवर येते. तर हे मंदिर पहा भव्य. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा गजानन महाराजाचा मंदिर मी तुम्हाला दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा अशी मी विनंती करतो. आणि हा व्हिडिओ इथे संपवितो. मग मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.